नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजयकुमार झांबरे आपल्या सर्व टीईटीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, हा व्हिडिओ टीईटीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण लक्षामध्ये घ्या, यापूर्वीचा जो पेपर आहे झालेला 19 मध्ये बरेच विद्यार्थी त्या पेपरमध्ये अबाउट 90 गेलेले असतील। काही विद्यार्थ्यांना मार्क्स हे पडलेले नसणार आहे। लक्षामध्ये ठेवायचं, आपल्याला टीईटी मध्ये क्वालिफाइंग पेपर आहे, हा क्वालिफाय पेपर आहे। जर तुम्हाला 90 पेक्षा अधिक मार्क मिळाले तरच तुम्हाला पुढच्या स्टेपला जाता येणार आहे। आणि त्यासाठी 90 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला इंग्रजी विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवणे अतिशय महत्त्वाचे आहे। जर या पेपरमध्ये तुम्हाला मार्क्स जर कमी पडले किंवा इंग्रजीमध्ये मार्क्स जर तुमचा स्कोर जर कमी आला तर कदाचित 90 पर्यंत विद्यार्थी जाऊ शकणार नाही। म्हणजे लक्षामध्ये घ्या, जेवढेही अगोदरचे विद्यार्थी जे आहेत ते 90 पर्यंत जाऊ शकले नाही, त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण कुठलं जर असेल तर ते सर्वात महत्त्वाचं कारण इंग्रजीमध्ये मार्क्स कमी पडणे। म्हणजे लक्षात ठेवायचं किंवा ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या मनावरती कोरून ठेवायची। जर इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स पडले तर आपला स्कोर येणार आहे, जर इंग्रजीमध्ये मार्क्स कमी पडले तर आपला स्कोर जो आहे तो कमीच राहणार आहे किंवा आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकणार नाही। मग जर आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे तर मग नेमकं आपल्याला तयारी कशी करायची आहे? लक्षामध्ये ठेवायचं आता की ऑक्टोबरमध्ये पेपर होणार आहे, आता ऑगस्ट आहे, म्हणजे इथून पुढे जवळपास 1.5-2 महिने आपल्याकडे आहेत। अंदाजाने आपण असं गृहीत धरूया की 50 दिवस आपल्या हातामध्ये आहेत आणि या 50 दिवसामध्ये आपल्याला इंग्रजी विषयाची तयारी कशा प्रकारे करायची आहे हा व्हिडिओ जो आहे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचा। तुमच्या एकूण एक डाऊटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी विषयामध्ये प्लॅनिंग कशा प्रकारे करायचं आणि मार्क्स कसे मिळवायचेत ह्या प्रत्येक घटकावरती आपण येऊया। कारण बिना प्लॅनिंगची तयारी करणं म्हणजे अपयशाकडे जाणे। तेव्हा आपल्याला जर चांगले मार्क्स मिळवायचे तर प्लॅनिंगने आपल्याला अभ्यासाकडे उतरायचे, आपल्याला प्लॅन व्यवस्थितपणे करायचा आहे। मग जर प्लॅन चांगल्या प्रकारे जर आपला असेल तरच आपण चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊ शकतो। आता प्लॅन कशा प्रकारे करायचं किंवा काय करायचं लक्षामध्ये ठेवा। कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, आपल्याला जर चांगल्या पद्धतीने मार्क्स जर मिळवायचे किंवा आपल्याला जर व्यवस्थितपणे या ठिकाणी स्कोर जर करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे आपल्याला प्लॅनिंग करणे। मग आता प्लॅनिंग जर आपली व्यवस्थितपणे जर झाली नाही तर आपल्याला मार्क्स हे चांगल्या प्रकारे पडणार नाही। याच्या अगोदरच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत, या अगोदरच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये लक्षात ठेवा, यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण बघूया की पेपर पहिला आणि पेपर दुसरा असं आपण जर थोडंसं क्लासिफिकेशन जर या दोन्ही पेपर्समध्ये जर केलं तर पहिला पेपर आणि दुसरा पेपर जो आहे, पेपर दुसरा काही विद्यार्थी जे आहेत ते दोन्ही पेपरसाठी तयारी करणारे असतात, काही विद्यार्थी जे आहेत फक्त पहिल्या पेपरसाठी असतील, बीएड वाले जे आहेत ते पेपर दुसऱ्यासाठी तयारी करणारे असणार आहेत किंवा दोन्ही पेपरसाठी तयार करतात। मग आपला एकूण सिलेबस कोणता आहे, त्यामध्ये आपल्याला एकूण कोणते कोणते घटक येणार आहेत, कुठल्या घटकावरती आपल्याला चांगल्या प्रकारे फोकस करायचा आहे, कोणत्या घटकावरती आपल्याला थोडंसं काळजीपूर्वकपणे तयारी करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर आपल्याला करता आला पाहिजे, हे लक्षामध्ये ठेवायचं। आता मित्रांनो लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकली पार्ट, त्यानंतर व्होकॅब्युलरीचा पार्ट आणि बाकीचा कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट असा तिन्ही आहे। आता पेपर दुसरा जो आहे, या पेपर दुसरा अगोदर आपण थोडासा फोकस करूया, नंतर मी पेपर पहिल्याकडे येतो। आता पेपर दुसरा जो आहे, पेपर दुसऱ्यामध्ये जेही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत बघा, याच्यामध्ये पहिला लेसन जो आहे हा आहे पार्ट्स ऑफ स्पीचचा। या पार्ट्स ऑफ स्पीचवरती 2013, 14, 16, 17, 18, 19 प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत। मग आता पार्ट्स ऑफ स्पीच जर म्हटलं तर पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये नाऊन येतो, प्रोनाऊन येतो, नाऊन प्रोनाऊन येतो, ॲडजेक्टिव्ह येतो, व्हर्ब येतो, ॲडव्हर्ब येतो, प्रीपोजिशन येतो, हे सर्व घटक आहेत। मग याच्यामधले तुम्ही सर्वच फार डीपली तयारी करायची आहे का? नाही। त्याच्यामधले फक्त जेवढे आहेत त्याचे सर्वांचे टाइप्स जरी तुम्हाला चांगल्या प्रकारे आयडेंटिफाय करता आले, प्रोनाऊनचं प्रथमा, द्वितीया आणि षष्ठी जे आहे हे कशा प्रकारे वाक्यामध्ये यूज करायचं हे जरी तुम्हाला नीट व्यवस्थितपणे जर कळालं तरी सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे मार्क्स त्यामध्ये
त्या प्रश्नांवरती चांगल्या प्रकारे मिळविता येतात. मग आता बघा या ठिकाणी जे आहे हा पार्ट्स ऑफ स्पीच जो आहे, या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये जेही प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त फोकस जो आहे तो आतापर्यंत केला गेलेला आहे तो म्हणजे प्रीपोजिशन या टॉपिकवरती. प्रत्येक परीक्षेमध्ये प्रीपोजिशनवरती 1-2 प्रश्न, काही पेपर्समध्ये तर 3-3 प्रश्न हे फक्त एकट्या प्रीपोजिशनवरती विचारले गेलेले आहेत. आणि बाकी ह्या पार्ट्स ऑफ स्पीचमधला लक्षामध्ये ठेवायचा हा नाऊन जो आहे, या नाऊनमधला जेंडर आणि नंबर हे 2 टॉपिक जे आहेत हे 2 टॉपिक थोडे प्रॉपरली व्यवस्थितपणे रीड करा. कारण परीक्षेमध्ये बराच वेळेस सिंग्युलर कुठला येतो, प्लुरल कुठला येतो किंवा मिसमॅच वर्ड कोणते, तुम्हाला त्या ठिकाणी सिंग्युलर वर्ड्सच्या पेअर दिल्या जातील सिंग्युलर आणि प्लुरलच्या. सपोज चिल्ड्रन आणि चाइल्ड ही एक जोडी दिली किंवा आणखीन दुसरी तुम्हाला एखाद्या शब्दाची जोडी दिली, त्याच्यामध्ये मिसमॅच करणाऱ्या जोड्या कोणत्या आहेत किंवा त्यामधला ऑड वर्ड कोणता आहे. मग एक तर चारी पण तुम्हाला शब्द जे आहेत त्यापैकी 3 सिंग्युलर असतील, 1 प्लुरल असेल किंवा प्लुरल असतील त्यामधला 1 सिंग्युलर असेल. मग मिसमॅच वर्ड होणारा कोणता आहे तो लक्षामध्ये ठेवायचा आहे. किंवा हा जो नंबर जेंडर आहे, या जेंडरमध्ये मग फेमिनाईन जेंडर कुठला आहे, एखाद्या वर्डचा तुम्हाला फेमिनाईन जेंडर कुठला आहे तो ओळखा म्हणून सांगितला जातो किंवा मॅस्क्युलिन जेंडर कुठला आहे तो ओळखा म्हणून सांगितला जातो. हे टॉपिक्स थोडेसे नीट वाचा. आणि यामधला या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपल्याला जी तयारी करायची आहे, या पार्ट्स ऑफ स्पीचमधल्या पार्टची जी आपल्याला तयारी करायची तो म्हणजे हा प्रीपोजिशन जो टॉपिक आहे, हा प्रीपोजिशन टॉपिक महत्त्वाचा आहे. या घटकाकडे व्यवस्थितपणे लक्ष द्या. पेपर पहिल्यामध्ये सुद्धा बघा पार्ट्स ऑफ स्पीचवरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमध्ये 2013, 14, 16, 17, 18 आणि 19 प्रत्येक परीक्षेत प्रश्न आहे. म्हणजे टोटल प्रश्नांचा आपण जर विचार जर केला तर जवळपास 18 प्रश्न हे पेपर 2 मधले, पेपर 1 मधले हे पार्ट्स ऑफ स्पीचवरती आहेत आणि पेपर 2 मधले देखील सर्व परीक्षांमधले मिळून 18 प्रश्न जे आहेत त्या पार्ट्स ऑफ स्पीचवरती आहेत. तुम्ही बाकीचे सर्व जेवढेही टॉपिक्स आहेत ग्रामरमधले, हे जे तुम्हाला समोर स्क्रीनवरती सर्व टॉपिक्स जे दिसत आहे हे सर्व टॉपिक जे आहे हे सर्व टॉपिक या ठिकाणचे ग्रॅमॅटिकली पार्ट आहे. म्हणजे ग्रामरमध्ये तुम्हाला कुठले कुठले घटक आहेत, कोणकोणत्या घटकावरती किती प्रश्न येणारे आहेत, याशिवाय टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहे. या पुढच्या एखाद्या व्हिडिओजमध्ये नंतर ह्या टाइप्स ऑफ सेंटेन्सेसवरती मी डिटेलमध्ये डिस्कस करेल. कारण लक्षामध्ये घ्या इथे जरी आपल्याला नंबर ऑफ सेंटेन्सेस जे आहे ते टाइप ऑफ सेंटेन्सेसवर विचारलेली संख्या जरी कमी दिसत असली, 2च प्रश्न आहे आणि याही ठिकाणी पेपर पहिल्यामध्ये 1 प्रश्न आहे, तरी हा टॉपिक जो आहे तो आपल्याला इग्नोर करून चालत नाही. कारण जर एखाद्या वाक्याचा प्रकार कोणता आहे हा जर आपल्याला ओळखता नाही आला तर त्याच्याशिवाय तुम्हाला वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग बनवता येणार नाही, त्याशिवाय तुम्हाला वाक्यामध्ये व्हाईस बदलता येणार नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट जमणार नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये चेंजेस कशा प्रकारे करायचे हे लक्षामध्ये येणार नाही. म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स हा पूर्ण ग्रामरमधील सेंटेन्सेस ओळखण्याचा तो बेस आहे. तेव्हा हा टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. याच्यानंतर बघा मित्रांनो, हा पार्ट्स ऑफ स्पीच हा एक टॉपिक महत्त्वाचा, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणि परीक्षा परिषदेने परीक्षेमध्ये तुम्हाला जे टॉपिक्सवरती फोकस केलेला आहे त्याच्यामध्ये हा टेन्स, आर्टिकल्स हे दोन्ही टॉपिक महत्त्वाचे. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये बघा तुम्हाला पेपर पहिला किंवा पेपर दुसरा याच्यामधला असा एकही पेपर दिसणार नाही की ज्यामध्ये टेन्सवरती प्रश्न आलेला नाही. तुम्ही बघा 13 मध्ये 1 प्रश्न आहे, 14 मध्ये 4 प्रश्न आहेत, 16 मध्ये 2 आहेत, 17 मध्ये 2, परत नंतर 2, 19 मध्ये 2, टोटल 13 प्रश्न आहेत. इकडे पेपर पहिल्यामध्ये सुद्धा बघा 2, 3, 3, 2, 4 म्हणजे टोटल प्रश्न जे आहेत ते जवळपास 17 प्रश्न हे टोटल विचारलेले आहेत. म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक पेपरला टेन्सवरती वेटेज आहेच आहे. जर हा व्हिडिओ किंवा जेवढेही टीईटीची तयारी करणारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर MPSCचे पेपर देत असाल, तुम्ही जर तलाठी भरतीचे पेपर देत असाल, तरीसुद्धा लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं टीईटीला टेन्स महत्त्वाचा आहे अगदी त्याच पद्धतीनं इतर सर्व परीक्षेमध्ये इव्हन राज्यसेवेच्या सुद्धा पेपरमध्ये टेन्सवरती प्रश्नही असतात. कारण टेन्स हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे सर्व स्पर्धा परीक्षेच्या अँगलने. फरक एवढाच आहे
जशा पद्धतीची परीक्षा असेल लेवल थोडीशी त्या प्रकारची असते आणि आपल्याला 8वी ते 10वी पर्यंतचा सिलेबस आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न देखील जेवढे विचारले जाणार आहेत ते सर्व 10वीच्या लेवलपर्यंतचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील। तेव्हा आपल्याला जो सिलेबस जे ग्रॅमर 10वीपर्यंत महत्त्वाचं आहे ते प्रत्येक पार्ट तो प्रत्येक टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे जमणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तरच आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स चांगले मिळवण्यासाठी मदत होऊ शकते, अन्यथा आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स हे पडणार नाहीत। आता बघा क्वेश्चन टॅग व्हॉइस, आता पार्ट्स ऑफ स्पीच, टाइप ऑफ सेंटेन्सेस आणि टेन्स हे जे 3 टॉपिक्स आहेत हे 3 टॉपिक संपूर्ण ग्रामरचा बेस आहे, संपूर्ण ग्रामरचा तो बेस आहे। एकदा तुमची या घटकावरची चांगल्या प्रकारे तयारी झाली की परीक्षेमध्ये तुम्हाला जेही त्या त्या टॉपिक्सवरती वेटेज आहे ते तर प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे जमतीलच। मात्र हा आर्टिकल सर्व प्रश्न बघा, सर्व प्रत्येक पेपरमध्ये आर्टिकलवरती प्रश्न आहेत। सर्व प्रश्नांचा विचार केला तर पेपर 2 मध्ये 6 प्रश्न आहेत आणि पेपर पहिला जो आहे पेपर पहिल्यामध्ये टोटल एकूण प्रश्न विचारले जे 8 आहेत, म्हणजे एक तरी प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला आर्टिकलवरचा आहे। आर्टिकल जो आहे हा आर्टिकल तुमचा पार्ट्स ऑफ स्पीच मधल्या नाऊनवरती डिपेंड आहे। जर तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये नाऊन कशा प्रकारे येतो, नाऊनचे प्रकार कोणते आहेत किंवा नाऊन तुम्हाला वाक्यामधला ओळखता जर नाही आला तर त्या ठिकाणी आर्टिकलचा वापर कशा प्रकारे करायचा हे आपल्याला त्या वाक्यामध्ये प्रॉपरली करता येत नाही। हा आर्टिकल त्यासाठीचा महत्त्वाचा असलेला आणि यानंतरचे हे बघा टॉपिक नंबर 5, टॉपिक नंबर 6, त्याच्यानंतर टॉपिक नंबर 7 आणि हा टॉपिक नंबर 8 हे 9 क्लॉजेस, हे जे 4ही टॉपिक्स आहेत 5, 6, 7, 8 आणि 9 ह्या सर्व टॉपिकवरती परीक्षेमध्ये एखादा तरी प्रश्न असतोच। प्रत्येक टॉपिक्सवरती तुम्ही पाठीमागचे सर्व प्रश्न काढा, बघा तुम्हाला सर्व प्रश्नांमध्ये दिसेल इथे व्हॉइस जो आहे व्हॉइसवरती प्रत्येक परीक्षेमध्ये 1 या ठिकाणी 18 मध्ये तर 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्यानंतर पेपर पहिला बघा, पेपर पहिल्यामध्ये 2, 1 त्याच्यात असे टोटल एकूण जे आहेत हे 7 प्रश्न जे आहे हे 7 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत। मग आता हे जे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत व्हॉइसवरचे, त्यानंतर डिग्री बघा, या डिग्री या टॉपिकवरती सुद्धा जेवढे प्रश्न आहेत सर्व दुसरा पेपर जो आहे पेपर दुसऱ्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आहेत। आणि एक लक्षामध्ये ठेवायचं, हा जो डायरेक्ट इनडायरेक्ट आणि डिग्रीचा जो टॉपिक आहे परीक्षेमध्ये तुम्हाला काही प्रश्न तर एरर ओळखा म्हणून सुद्धा दिले गेलेले आहेत, म्हणजे वाक्यामधले एरर ओळखा। कारण बऱ्याचदा काय होतं, आपण एखाद्या वाक्याची डिग्री बदला म्हटलं की आपण त्या शब्दाची वाक्याची डिग्री बदलू शकतो। सपोज तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी वाक्य सांगतो, मुंबई इज बिगर दॅन पुणे, आता हे सेंटेन्स आहे। या वाक्याची डिग्री ओळखा म्हणत आपण अगदी सरळपणे सहज आपण डिग्री त्या वाक्याची ओळखू शकतो। पण तुम्हाला जर हेच डिग्रीचं सेंटेन्स जर एररमध्ये जर दिलं, एरर ओळखा जर म्हटलं किंवा चूज द करेक्ट सेंटेन्स, वर तुम्हाला इन्स्ट्रक्शन काहीच नाहीये, फक्त प्रश्न विचारला विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सेंटेन्स किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट सेंटेन्स, मग मात्र त्या ठिकाणी आपली अडचण होते। त्याच्यासाठी थोडासा बेसिक जो आहे आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचा। हे 5 टॉपिक जे आहेत मी या ठिकाणी दिलेले, चेंज द व्हॉइस, डिग्री, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि क्लॉजेस। सर्व मित्रांना प्रत्येकांना क्लॉजेस अवघड जातो, मात्र क्लॉजेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला फोन केलेले आहेत। बरेच विद्यार्थी विचारतात की सर क्लॉजेसवरती आम्हाला व्यवस्थितपणे सांगा, एखाद्या सेपरेट व्हिडिओजमध्ये तुम्हाला क्लॉजेस कशा प्रकारे ओळखायचा, क्लॉजेसच्या काही मी तुम्हाला अगदी भन्नाट अशा प्रकारच्या ट्रिक्स सांगतो, ज्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही कसाही प्रश्न तुम्हाला क्लॉजला येऊ द्या, तुम्ही तो प्रश्न बरोबर सोडवलाच पाहिजे। अजिबात तुम्हाला त्या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही किंवा तो प्रश्न जो आहे तो तुम्हाला सोडवायला थोडंही अवघड जाणार नाही। म्हणून परत मी सांगतोय की अभ्यासाचा व्यवस्थित प्लॅन जर असेल तर आपला अभ्यास सोपा जातो। प्रत्येक कन्सेप्ट जे आहे त्या कन्सेप्ट आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता येतात आणि या सर्व कन्सेप्ट चांगल्या सोडवता आल्या की प्रश्न आपल्याला व्यवस्थितपणे सोडवायला मदत होते आणि प्रश्न सुटले की आपला कॉन्फिडन्सही वाढतो आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मार्क्सही घेता येतात। यानंतर बघा
तुम्हाला परीक्षेसाठी हा जो मूड्स आहे, अजिबात मूड्सकडे लक्ष देऊ नका. मूड्स टॉपिक तुम्ही नाही वाचला तरी चालेल, कारण मूड्सवरती काही तुम्हाला आत्तापर्यंतही प्रश्न कुठल्याही प्रकारचा विचारला गेलेला नाही. त्याच्यानंतर हा सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट हाही टॉपिक महत्त्वाचा आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती सुद्धा प्रत्येक परीक्षांमध्ये प्रश्न जे आहेत ते दिले गेले आहेत. 1-2 प्रश्न आहेत. फक्त 2014 मध्ये मात्र 3 प्रश्न आहे. इकडे पेपर पहिल्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. असे टोटल 2च प्रश्न आहे. मात्र पेपर पहिल्याच्या कंपॅरिझनमध्ये दुसऱ्या पेपरमध्ये सब्जेक्ट वर ॲग्रीमेंटला थोडंसं फोकस केलेलं आहे, कारण 8वी ते 10वीचा बेस आहे आणि 10वीच्या बेसपर्यंत कुठल्या शब्दांसोबत कुठले क्रियापद वापरायचे, कोणत्या शब्दांसोबत कुठल्या क्रियापदाचा वापर केला जातो, हा संपूर्ण पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये आहे. त्यामुळे थोडासा फोकस जो आहे परीक्षेमध्ये केला गेलेला हा दुसऱ्या पेपरला मात्र या सर्व सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंटच्या घटकांवरती फोकस केलेला आहे. मात्र पहिला पेपर असेल तर पहिल्या पेपरला सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट तुम्ही थोडासा कमी फोकस केला तरीही चालेल. आणि यानंतर थोडासा ट्रान्सफॉर्मेशन लक्षामध्ये ठेवा. ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मित्रांनो खूप मोठा पार्ट यामध्ये समाविष्ट आहे आणि दोन्हीही पेपरच्या मानाने पार्ट्स या ट्रान्सफॉर्मेशनला पार्ट जो दिलेला आहे हा खूप मोठा आहे, याला खूप वेटेज आहे. पेपर पहिला जर घेतला तुम्ही तर पेपर पहिल्यामध्ये बघा 2013 मध्ये टोटल 8 प्रश्न हे फक्त ट्रान्सफॉर्मेशनवरती आहेत. त्याच्यानंतर 2017 मध्ये 3 प्रश्न आहेत आणि बाकी मग 2, 3, 1 अशा प्रकारचे प्रश्न, म्हणजे टोटल 18 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि दुसरा पेपरचा विचार जर आपण केला तर दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा बघा 2, 4, 4, 1 अशा प्रकारचे प्रश्न आहेत. टोटल असे 14 प्रश्न हे ट्रान्सफॉर्मेशनवरती आहेत आणि पेपर पहिल्याला जे आहे ते टोटल 18 प्रश्न, म्हणजे खूप जास्त प्रश्न जे आहेत ते या टॉपिकवरती आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच नंतर खूप मोठं वेटेज याला दिले. मग आता ट्रान्सफॉर्मेशनमध्ये येतं काय नेमकं, तयारी आपल्याला करायची म्हणजे कुठल्या घटकांची तयारी करायची आहे, हा खूप महत्त्वाचा विषय. आता ट्रान्सफॉर्मेशनमध्ये टॉपिक कोणकोणते येतात बघा. ट्रान्सफॉर्मेशन ज्या विद्यार्थ्याचं चांगलं आहे त्या विद्यार्थ्यांना हे मार्क ट्रान्सफॉर्मेशनवरती तर चांगलेच मिळवता येतीलच, पण दुसरी गोष्ट त्या विद्यार्थ्यांना हा क्लॉजेस चांगल्या प्रकारे ओळखता येतो. त्या विद्यार्थ्यांना सिंथेसिसमधले सिंपल सेंटेन्सेस, कंपाऊंड सेंटेन्सेस, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस हे चांगल्या प्रकारे ओळखता येतात. तुम्हाला सिंथेसिसवरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आहे, मी त्या टॉपिक्सकडे नंतर येतोच. आता हा ट्रान्सफॉर्मेशनमध्ये टॉपिक कोणकोणते येतात, यामध्ये ॲज सून ॲज, नो सूनर, हार्डली, स्केअर्सली, त्यानंतर यूज सो डॅश दॅट किंवा रिमूव्ह टू, त्याच्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज वेल ॲज, बोथ डॅश अँड, एक्सक्लॅमेटरीचं ॲसेरिटिव्ह किंवा ॲसेरिटिव्हचं एक्सक्लॅमेटरी, त्यानंतर एखादं सेंटेन्स दिलेलं असेल तुम्हाला ॲसेरिटिव्हचं त्याचा रेटॉरिकल क्वेश्चन बनवा. या रेटॉरिकल क्वेश्चनच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळ उडतो. हे रेटॉरिकल क्वेश्चन्स कशा प्रकारचे येतात मी तुम्हाला या क्वेश्चनवरती सुद्धा नंतर डिस्कस करतोच एका सेपरेट व्हिडिओमध्ये. तेव्हा रेटॉरिकल क्वेश्चन्स कुठले आहेत, कशा प्रकारचे येतात याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे जवळपास 12-13 टॉपिक जे आहे हे ते सर्व टॉपिक या एकट्या ट्रान्सफॉर्मेशनवरती आहे. आणि हा टॉपिक जो आहे तो पुढचा दिलेला फिगर ऑफ स्पीच, हा फिगर ऑफ स्पीच मात्र प्रत्येक परीक्षेमध्ये एक म्हणजे पेपर्समध्ये एक प्रश्न जो आहे तो हमखास याच्यावरती तुम्हाला विचारला जातोच. म्हणजे लक्षात ठेवायचं, प्रीपोजिशन परत एकदा मी थोडं फोकस करतो या सर्व घटकांवरती. या पार्ट्स ऑफ स्पीचमधला प्रीपोजिशन, हे टाईप ऑफ सेंटेन्सेस प्रत्येक वाक्य ओळखता आलं पाहिजे. टेन्स जो आहे तो हा टेन्स IMP टॉपिक म्हणून लक्षामध्ये ठेवायचा. आर्टिकल एका मार्काचं आपल्याला महत्त्व, एका मार्कात ज्याला कमी पडलेले आहेत त्यालाच याचं महत्त्व कळतं. प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आहे. आणि परीक्षा परिषदेच्या पेपर्सची खासियत लक्षामध्ये ठेवा. इतर दुसरे ज्या काही प्रश्नपत्रिका असतात, दुसऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या ठिकाणी काही टॉपिक तुमचे वगळले जातील, काही टॉपिकवरती फोकस 2, 3, 4 प्रश्न त्याच घटकावरती असतात. चेन दवायचं म्हणलं की 3, 3, 4 प्रश्न तुम्हाला चेन दवायचवरती दिले जातात. मात्र परीक्षा परिषदेमध्ये संपूर्ण घटकाला सारखं वेटेज दिलं जातं. असं नाही होणार की एकच
4 प्रश्न चेन द वॉइसवरती झाले किंवा 3-4 प्रश्न डिग्रीवरती झाले, फार झालं तर 1च्या ऐवजी तुम्हाला 2, हायेस्ट मॅक्झिमम तुम्हाला 3 प्रश्न येतील, त्याच्यापेक्षा जास्त कुठल्या एका टॉपिकला वेटेज नाही दिलं जात. म्हणजे 30 मार्कांपैकी आपल्याला एक अंदाजे लक्षात ठेवायचं 40% वेटेज हे ग्रामर व्होकॅब्युलरीचं, पॅसेजेस आणि व्होकॅब्युलरीचे, 60% वेटेज ग्रामरचे. मग या 60% वेटेज ग्रामरमध्ये हा संपूर्ण पार्ट जो आहे, हा संपूर्ण पार्ट आपल्याला चांग्या प्रकारे तयारी करायचा आहे. मग यामध्ये टेन्स, आर्टिकल, टॅगवरती एक प्रश्न जवळपास सगळ्याच पेपरमध्ये आहे. हा व्हाईस, डिग्री, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्लॉजेस, सब्जेक्टवर ॲग्रीमेंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. एवढे टॉपिक्स चांगल्या प्रकारे तयारी करा. आणि हा जो संपूर्ण घटक आहे, हा संपूर्ण घटक जो आहे, हा घटक आहे तुम्हाला या ठिकाणी दिलेला ग्रामरचा. या ग्रामरच्या घटकांवरती म्हणजे एकदा तुम्हाला प्लॅनिंग करत असताना कुठल्या घटकांवरती किती वेटेज आहे, कुठल्या घटकांवरती किती प्रश्न विचारलेले आहेत, हे जर चांगल्या प्रकारे तुम्हाला कळालं तर त्या टॉपिकला तुम्हाला तयारी करत असताना किती वेटेज द्यायचे, तुम्हाला त्याची तयारी कशा प्रकारे करायची आहे याचं नियोजन करता येतं. मी शेवटी नंतर तुम्हाला नियोजनाकडे येतो, तुम्हाला किती वेळ लावायचा आहे, कशा प्रकारचा. तर हा एक घटक झाला. याच्यानंतर ग्रामरमधला एक शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे सिंथेसिस. या सिंथेसिसमध्ये सिंपल सेंटेन्सेस येतात, त्यानंतर या सिंथेसिसमध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस येतात आणि कंपाऊंड येतात. मग तुम्हाला एखाद्या वाक्याचं सिंपलचं कंपाऊंड बनवा, कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स बनवा, किंवा एखादं तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिला असेल तर त्याचं सिंपल करा. अशा प्रकारचे क्वेश्चन्स राहतात. आणि लक्षात ठेवा, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स हा पूर्ण कंजंक्शनवरती डिपेंड आहे. ज्या विद्यार्थ्याला कंजंक्शन ओळखता येतात, ज्या विद्यार्थ्याला म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन चांगला येतो, त्याला या सिंथेसिसमध्ये अडचणी येणार नाही. क्लॉजेस, ट्रान्सफॉर्मेशन आणि सिंथेसिस हे एकमेकांवरती डिपेंड आहे. हा एवढा पूर्ण ग्रामरचा पार्ट आहे. आता सर्व विद्यार्थ्यांच्या काळजीचा विषय, ज्या घटकामुळे किंवा ज्या पार्टमुळे इंग्रजीमध्ये स्कोअर आपला होत नाही, आणि तो पार्ट म्हणजे आहे व्होकॅब्युलरीचा. आता व्होकॅब्युलरीमध्ये बघा, तुमच्या लक्षामध्ये येईल व्होकॅब्युलरीमध्ये प्रश्न किती विचारलेले. आता टोटल तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स मी सांगतो. इथे तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये दिसतील 2, 2, 1, 1 किंवा काही पेपर्समध्ये तुम्हाला 3 अशा प्रकारचे प्रश्न आहे. आता टोटलमध्ये बघा वेटेज जास्त कशावरती आहे. या वेटेजमध्ये मॅक्झिमम वेटेज जे आहे, आता याच्यामध्ये पहा अपोजिट वर्ड जे आहे ते टोटल 8 प्रश्न आतापर्यंत दुसऱ्या पेपरमध्ये विचारलेले, सिमिलरला 6 प्रश्न विचारलेले. सर्वात जास्त प्रश्न आहे फ्रेजेसवरती. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता या वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये इथे तुम्हाला 3 प्रश्न दिसत आहे. मात्र मी हा जो टॉपिक आहे 25 नंबरचा फोबिया वर्ड्स, हे फोबिया वर्ड्स मी बाजूला काढलेले आहेत. हे फोबिया वर्ड सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. हा फोबिया वर्ड्सचा पार्ट हा वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्येच येतो. फोबिया वर्ड्स म्हणजे कशा प्रकारचे, सपोज एखादा असेल उंचाविषयी भीती वाटणारा, अंधाराची भीती वाटणारा, द पर्सन हू हॅज द फिअर अबाउट द डार्कनेस, किंवा बंदिस्त जागा असते, त्या बंदिस्त जागेची, सपोज काही जणांना लिफ्टमध्ये जाण्याची भीती वाटते, मग ते क्लस्ट्रोफोबिया, द पर्सन हू हॅज द फिअर अबाउट द स्मॉल प्लेसेस. मग अशा प्रकारचे जे वर्ड्स येतात, मग या वर्ड्सला आपण फोबिया वर्ड्स म्हणतो. मग हे फोबिया वर्ड्स जे आहेत, या फोबिया वर्ड्सचा समावेश जो आहे तो वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्येच केला जातो. मग हे सिमिलर, अपोजिट, फ्रेजेस, वन वर्ड, जेंडर आणि नंबर, हे एवढे पार्ट जे आहेत, हे एवढे पार्ट व्यवस्थितपणे वाचन जर आपण केले तर चांगल्या प्रकारे आपली याच्यावरती तयारी जी होऊ शकते. याच्यानंतर बघा अतिशय महत्त्वाचा, प्रत्येक परीक्षेमध्ये जशा पद्धतीनं हे अपोजिट, सिमिलर आणि फ्रेजेसवरती प्रश्न आहेत, अगदी तशाच पद्धतीनं कंपल्सरी हा टॉपिक एक चांगल्या प्रकारे तयार करायचा. ज्याला आपण म्हणतोय बर्ड्स, ॲनिमल्स, त्यांचे साऊंड, त्यांचे प्लेसेस आणि त्यांची यंग वन म्हणजे त्यांच्या पिलांची नावं. अपोजिट बऱ्याच वेळेस खूप शब्द आपण वाचतो, मात्र हे सगळे शब्द आपले चांगल्या प्रकारे वाचन करूनही परीक्षेमध्ये प्रश्न सोडवता येईल का नाही याची गॅरंटी नसते, किंवा तोच प्रश्न येईल याची शाश्वती नसते. मात्र हा टॉपिक जर तुम्ही चांगल्या प्रकारे तयार जर केला बर्ड्स, ॲनिमल्सचा,
एक टेबल आहे, तुम्हाला मी नंतर तो टेबल चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करतो एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. आता हे जर तुम्ही शब्द जर लक्षामध्ये ठेवले तर असे एक जवळपास 30, 35, 40 शब्द नीट लक्षात ठेवा. त्या पक्षी प्राणी यांचं नाव, त्यानंतर त्यांचं आवाज, त्यानंतर त्यांचं ठिकाण आणि त्यांच्या पिलांची नावं. हे जर आपण नीट व्यवस्थित लक्षात जर ठेवले तर तुम्हाला या घटकावरचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले तर हे प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडविता येतात. आणि या घटकावर बघा जवळपास दुसऱ्या पेपरमध्ये 5 प्रश्न आहे, पहिल्या पेपरमध्ये सर्वात जास्त प्रश्न याच व्होकॅब्युलरीमध्ये जर विचार केला आपण, सर्वात जास्त प्रश्न व्होकॅब्युलरीतले बर्ड्स ॲनिमल्स यांच्या साऊंडवरती विचारलेले. कारण दुसरा पेपर म्हटलं 6वी 7वी पर्यंतचा पेपर आहे पहिला पेपर, आणि याच्यावरती तुम्हाला इथं 9 प्रश्न जवळपास या घटकावरती आहेत. याच्यामध्ये 2018 मधला जो पेपर आहे 18 मध्ये सर्वात जास्त व्होकॅब्युलरीमधले प्रश्न जे आहे तुम्ही बघू शकता. व्होकॅब्युलरीला अपोजिट किंवा सिमिलर किंवा फ्रेजेसवरती एकच प्रश्न आहे, मात्र हा जो पार्ट आहे बर्ड्स ॲनिमल्सचा याच्यावरती एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत. 3 प्रश्न याच घटकावरती आहेत. तेव्हा जर हा टेबल तुम्ही नीट लक्षामध्ये ठेवला तर हा प्रश्न तुम्हाला सोडवणं अजिबात अवघड जाणार नाही. अगदी सहजपणे हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवू शकता. याच्यावरती आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ती येणारी नाही आहे. आता यानंतरचा आपला पार्ट जो आहे तो शेवटचा, तो सगळ्याच विद्यार्थ्यांचा अंदाजे सोडवतात. जो जास्तीत जास्त टाइम कन्झ्युमिंग पार्ट आहे, याला खूप वेळ लागतो आणि अंडरस्टँडिंग होत नाही. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस नसते आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे हा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही. आणि तो म्हणजे कॉम्प्रेन्शन. प्रत्येक परीक्षेमध्ये कॉम्प्रेन्शनला वेटेज आहेच. तुम्हाला असा एकही पेपर, मग पेपर पहिल्यातला असेल किंवा दुसऱ्यातला असेल, एकही प्रश्नपत्रिका दिसणार नाही ज्याच्यामध्ये की तुम्हाला या घटकावरती प्रश्न आलेला नाही आहे. पेपर पहिल्यामधले 2013चा जो पेपर आहे याच्यामध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी पोएम दिलेली आहे आणि पोएमवरती प्रश्न आहेत. याला आपण कॉम्प्रेन्शन म्हणतो. कॉम्प्रेन्शनचा जो पार्ट आहे प्रत्येक पेपरमध्ये 5 मार्काचं वेटेज, फक्त एक वेळेसच 3 मार्क दिलेले, बाकी सर्व पेपर्समध्ये 5-5 मार्काचं वेटेज कंपल्सरी याच्यावरती आहेच आहे. म्हणजे 5 मार्क तुमचे फिक्स या घटकावरती लक्षामध्ये ठेवायचे. आता बघा प्लॅनिंग करताना याच्यामध्ये पार्ट जो आहे ग्रॅमॅटिकली, व्होकॅब्युलरी आणि पॅसेजेसचा, म्हणजे हा जो आहे तो कॉम्प्रेन्शनचा. प्रत्येक पेपर बघा, प्रत्येक पेपरमध्ये आपण जर लक्षामध्ये घेतलं तर आता हे दुसरा पेपर आणि हा पहिला पेपर. आता मित्रांनो आपण हा जो पार्ट आता या ठिकाणी डिस्कस करतोय, हा पार्ट सगळ्यांनी थोडासा काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा. हा तुमच्या परीक्षेच्या प्लॅनिंगसाठी महत्त्वाचा आहे. कारण आपण जेव्हा प्लॅनबद्दल बोलतो, जर तुम्ही ह्या गोष्टी लक्षामध्ये घेतल्या नाही तर इंग्रजीमध्ये तुम्हाला मार्क्स मिळवणं अवघड जाणार आहे. आता अवघड कशा प्रकारे जाणार आहे? अभ्यास करा म्हणले की आपण अभ्यास काय करतोय, पूर्णपणे ग्रामरचा अभ्यास करतो आणि काही घटक आपण इग्नोर करतो. असं करून चालणार नाही. आता आपण इग्नोर करणारा घटक कोणता आहे? प्रत्येक पेपरमध्ये बघा, आता इथं मी इयर वाईज येतो. दुसरा पेपर बघा, या दुसऱ्या पेपरमध्ये आणि पहिल्या पेपरमध्ये दोन्हीमध्ये ग्रॅमॅटिकली पार्ट किती आहे? याच्यामध्ये 2013चा विचार केला आता 18 मार्क आहेत आणि हे 7 आणि 5 12 मार्क जे आहे हे 2013ला 12 मार्क जे आहेत हे कशावरती आहेत? व्होकॅब्युलरीवरती आहेत. यानंतर 14चा आपण जर विचार केला तर 14ला बघा 8 आणि 5 मार्क हे तुमचे पॅसेजवरचे, कॉम्प्रेन्शन 8 मार्क व्होकॅब्युलरीवरचे. म्हणजे इथे किती तुम्हाला दिलेले आहेत मार्क? 13 मार्क हे कशावरती आहे? पूर्ण या व्होकॅब्युलरी आणि पॅसेजवरती आहेत. 16चा जर आपण विचार केला तर 16मध्ये 6 आणि 5 11. त्यानंतर 17मध्ये 18मध्ये प्रश्न जे दिलेले आहेत ते 7 आणि 5 12. 19मध्ये 10 आणि 5 15. सर्वात हायेस्ट प्रश्न जे आहे या घटकावरती दिले 19 मधले 10 आणि 5 15. म्हणजे जवळपास 30 मार्कापैकीचं आपलं वेटेज जे आहे 50% वेटेज हे फक्त एकट्या व्होकॅब्युलरी, व्होकॅब आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे आपल्याला विचारला जाणारा जो पॅसेज आहे या पॅसेजवरती 50% वेटेज. जर आता 50% वेटेज आहे, आपल्या सर्वांचं टार्गेट असलं पाहिजे
20 अबोव जाण्याचं. मग 20च्या वर आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. 15 मार्काचा ग्रामर आहे, 15 मार्काचा व्होकॅब्युलरी आणि हा पार्ट आहे. मग 15 मार्काचा ग्रामर आहे, आपल्याला 20च्या वर जायचे. मग आपण त्या ठिकाणी तयारी कशा प्रकारची करणार आहे? ग्रामर आपलं 15 मार्काचं आहे, तर 15ला 15 मार्क आपला अभ्यास खरोखरच इतका चांगल्या प्रकारे होणार आहे की 15ला 15 मार्क पडणार आहे. मग जर या ठिकाणी आपण आउट ऑफ मार्क जर घेतले तर बाकी व्होकॅब्युलरी आणि पॅसेजमध्ये आपल्याला आणखीन मार्क्स मिळवणे. आणि हा पार्ट मार्क्स इंग्लिशमध्ये कमी पडण्याचं सर्वात मेन रिझनच हे आहे. तुम्ही याच्यावरून लक्षात घ्या. इथं पेपर पहिल्यामध्ये सुद्धा बघा, पहिल्यामध्ये 13चा विचार केला तर 10 मार्क आहेत, त्यानंतर इथे 12 मार्क आहेत, त्यानंतर इथं 12 मार्क्स आहेत, या ठिकाणी हायेस्ट 11 आणि 5 16 मार्क आहेत, त्यानंतर इथे 18मध्ये बघा 9 आणि 5 14 मार्क्स आहेत, आणि 19चा विचार केला तर याही ठिकाणी हायेस्ट 50%पेक्षाही जास्त वेटेज आहे, 12 आणि 5 17 मार्क आहेत. म्हणजे लक्षात घेतलं आपण, थोडंसं एक ढोबळ मारणे जरी आपण विचार जर केला तर लक्षात घ्या, आपल्याला एकूण विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांपैकी एकूण जे काही सर्व प्रश्न येणार आहेत त्याच्यापैकीचं आपलं जे काही वेटेज आहे हे संपूर्ण वेटेज कशावरती असणार आहे? जर या पार्टचा आपण विचार जर केला तर हा जो ग्रामरचा पार्ट आहे, या ग्रामरमध्ये जवळपास 60% वेटेज हे ग्रामरला असणार आहे, आणि हे व्होकॅब्युलरी आणि पॅसेज जे आहेत या पॅसेजवरती जवळपास 40% वेटेज यावरती असणार आहे. म्हणजे 60 आणि 40 हे जर आपण विचार केला तर एवढे प्रश्न आपल्याला याच्यावरती असणार आहेत, या 60 आणि 40 मधले. मग आपण तयारी कशी करतोय? आपण फक्त 60% वरतीच फोकस करतो, 40% वरती आपण थोडंसं लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्याला इंग्रजी विषयामध्ये मार्क्स हे कमी पडतात. आणि जर आपल्याला मार्क्स कमी पडू नये असं वाटत असेल तर व्होकॅब्युलरीकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही. व्होकॅब्युलरी तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यवस्थित तयारी करावी लागेल, आणि ही जर तयारी आपण प्रॉपरली केली निश्चितपणे आपल्याला मार्क्स हे चांगले पडू शकतात. यानंतर शेवटच्या घटकाकडे मी येतो. आपल्याला तयारी करत असताना लक्षात घ्या, इथून पुढचे अंदाजे पकडा आपल्याला 50 दिवस आहे. ह्या 50 दिवसामध्ये हा जो पार्ट आहे व्होकॅब्युलरीचा, तुम्हाला मी जेवढेही पार्ट मी सांगितलेले आहेत या सर्व घटकांवरती व्होकॅब्युलरीला दररोजचे आपण 50 प्रश्न जरी चांगल्या व्यवस्थितपणे सोडवले किंवा 50 शब्द जरी आपण, मग त्यामध्ये अपोजिट आहे, सिनॉनिम्स आहेत, अँटॉनिम्स आहे, त्याच्याशिवाय फोबिया वर्ड्स आहेत, वन वर्ड्स आहेत, फ्रेजेस आहे, जेंडर आहे, नंबर आहे, एक 2, 2.5, 3,000 शब्दांचं आपल्याला वाचन करायचे. दररोज आपण जर पुढच्या 50 दिवसामध्ये डेली 50 शब्द जरी आपण वाचले, जवळपास आपले 2,500 शब्दांचं वाचन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि आणखीन एक स्वतःला सवय लावायची, जर खरोखरच आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल त्याच्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक रविवारी, एक रविवार आपण सर्वांनी ठरवून घ्यायचा, प्रत्येक रविवारी काय करायचं, आज सोमवार आहे, आजपासून प्रत्येकाने एवढं जरी आपण ठरवलं की या आठवड्याभरामध्ये दररोज आपण 50 शब्द वाचू लागलोय, म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत आपले 6 दिवसामध्ये जवळपास किती शब्द होणार आहे आपले तयार वाचणं? 6 दिवसामध्ये आपण 50 शब्द वाचणार, म्हणजे 300 शब्द आपले वाचणं होणार आहेत. हे 300 शब्द नुसते वाचायचे नाही, एका व्यवस्थित वहीमध्ये लिहायचे. आणि रविवारी काय करायचं, ह्या संपूर्ण 300 शब्दांना रविवारी नवीन शब्द वाचायचे नाही, रविवारी फक्त आपण हे 300 शब्द व्यवस्थितपणे रीड करायचे. परत पुढच्या आठवड्यामध्ये आणखीन 300 आपण शब्द लिहिणार आहे. नंतर पुन्हा पुढचा जेव्हा रविवार येणार आहे त्या पुढच्या रविवारी काय करायचं, फक्त हे 300 नाही वाचायचे त्या आठवड्यातले, हे पाठीमागचे 300 आणि हे 300 फक्त रिव्हिजन करा. पाठ करत अजिबात बसू नका. पाठ करत जर बसले तुमच्या लक्षामध्ये राहणार नाही. कारण तुम्ही प्रयत्न करून बघा की सकाळी तुम्ही 10 शब्द, कारण बरेच विद्यार्थी मी असे पाहतो लॅबमध्ये 1 तास पूर्ण व्होकॅब्युलरीला देतात, असे घोकू शब्द पाठ करतात, आणि 4 दिवस गेले त्याला रिव्हिजन जर नाही केलं तर पुन्हा नंतर त्यातला एक शब्द आठवत नाही. तेव्हा शब्द तुम्ही घोकत बसू नका, शब्दांतर पाठ करत बसू नका, मात्र रिवाईज करत चला. कारण परीक्षेचं सगळ्यात महत्त्वाचं गुपित काय असेल, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, त्या परीक्षेचं गुपित तुम्ही किती हुशार आहात त्याला व्हॅल्यू नाही आहे, तुम्ही किती चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करता.
आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही किती वेळेस त्याला रिव्हिजन करता ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लक्षात ठेवा, जो विद्यार्थी प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करतो स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी तोच होतो. तुम्ही अभ्यास किती करू लागले, 8-8 तास करताय का 10 तास करताय, डझंट मॅटर, त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. पण तुम्ही त्या टॉपिकवरती एखादा टॉपिक तुम्ही व्यवस्थित वाचन करणे, त्याच्यावरती आलेले प्रश्न सोडवणे, त्यावरच्या नोट्स काढणे, नंतर पुन्हा आठवड्याभरामधून त्याला एकदा तरी रिव्हिजन करणे आणि प्रत्येक आठवड्याला त्याला रिवाईज करत चालणे. मग हे जर तुम्ही अशा प्रकारे जर गेले, पहिल्या आठवड्यामधले शब्द परत रविवारी वाचले, दुसऱ्या आठवड्यामधले दोन्ही आठवड्याचे मिळून वाचले, अशा प्रकारे आपल्याला ह्या ऑगस्टमधले आणखीन 3 आठवडे आहेत, 2 ते 2 आठवडे, आणि पुढच्या महिन्यामधले आपल्याला जवळपास 4 आठवडे आहेत, आणि ऑक्टोबरमधले 10 दिवस फक्त प्रॅक्टिसचे धरून त्याला शेवटचे प्रश्नपत्रिकेचे वगैरे, म्हणजे जवळपास 6 आठवडे आहेत. 6 आठवड्यामध्ये 300 जरी धरले तुम्ही तरी 6 आठवड्यामध्ये आपली व्होकॅब्युलरी प्रत्येक आठवड्याला 300 जर पकडले, 1800 शब्द तुमचे चांगल्या प्रकारे वाचणं होतात. आणि रविवार आपल्या किती आठवडे आहेत, 6, म्हणजे या शब्दांना 6 वेळा चांगल्या प्रकारे आपलं रिव्हिजन पण होतं. आणि ही जर रिव्हिजनची आणि प्रॅक्टिसची ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही जर वापरली, मार्क्स आपल्याला 90 तर घ्यायचे, आपल्याला काय फार मोठं स्कोअर करायचं नाही आहे, मेरिटमध्ये यायचं नाही आहे. आता 90 मार्कासाठी इंग्रजीला डोक्यामध्ये पक्क लक्षामध्ये ठेवा, आपल्याला वेटेज किती, म्हणजे आपल्याला 30 पैकी 20+ मार्क्स आपले आले पाहिजे. मग 20+ मार्क्स येण्यासाठी तुम्हाला मी सर्व सिलेबस डिस्कस केला, प्रत्येक परीक्षेमधलं वेटेज मी तुम्हाला त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे, कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला फोकस करायचा हा पार्ट सांगितलेला आहे. मग आता तुम्ही प्लॅन करा, आता तुम्ही ठरवा की आपल्याला 20+ मार्क्स याला यांनी हाऊ मिळवायचेतच. मग 20+ मार्क्स मिळवण्यासाठी एक छोटासा प्रयोग करायचा तुम्ही सर्वांनी. कुठलाही पाठीमागचा झालेला एक पेपर काढा, तो पेपर जो आहे तो पूर्णपणे सोडवा. फक्त इंग्रजी पुरतच बोलतो, आता जनरल इतर सर्वांविषयी सर्व बाकीच्या विषयांबद्दल नाही बोलत. पाठीमागचा पेपर काढा, त्यातले फक्त इंग्रजीचे प्रश्न 30 जे आहेत वेळ लावून आणि त्याचे ॲन्सर न बघता अगदी प्रामाणिकपणे असं ठरवा की आपला हा फायनल पेपर आहे, हाच पेपर आपल्याला आलेला आहे. तुम्ही जो सोडवलेला नसावा तो पेपर सोडवा. तो पेपर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये विचारलेल्या 30 प्रश्नांपैकी किती प्रश्न सोडवता येतात ते बघा. नंतर ॲन्सर कीमधून मार्क्स बघा, कुणाला 10 पडलेले असतील, कुणाला 15 पडलेले असतील, कुणाला 18 असतील, 20+ असतील. ओके, आपल्याला टार्गेट आपलं 20+ ठरलेलं आहे, म्हणजे आपला अभ्यास चांगला आहे. अजून आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस रिव्हिजन करायची आहे. मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी आपण कुठे बघा, तुमचे 10 मार्क पडू लागले तर मग ठरवा तुम्ही की 10 मार्क पडायले, मग व्होकॅब्युलरीचा पार्ट किती आहे, तो आपल्याला जमतोय का, आपले मार्क्स चालले कुठं, ग्रामरमध्ये जात आहे, व्होकॅब्युलरीमध्ये जात आहे का पॅसेजमध्ये जात आहे. जर हे 3 घटक जर तुम्ही लक्षात ठेवले तर ह्या 3 घटकांचा आपण समावेश म्हणून तुम्हाला नंतर कळेल की आपण कमी कुठं पडायला लागलो आणि आपल्याला फोकस कुठं करावा लागेल. नाहीतर आपण वाचायला लागलो वेगळं आणि परीक्षेमध्ये यायला लागलो वेगळं. नेमकं मार्क्स कमी पडताय आपल्याला माहिती आहे, पण आपण कुठं कमी पडलो आहे, नेमकं आपल्याला नेमकं तयारी कुठल्या घटकाची करायची आहे हे जर आपल्याला नाही कळलं तर मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स मिळू शकत नाहीत. तेव्हा मार्क्स चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे मिळवा. आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही तयारी जर केली तर निश्चितपणे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकतात, हे मात्र मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो. ह्याशिवाय ग्रामरची जी तुम्हाला तयारी करायची आहे, हे माझं पुस्तक आहे परफेक्ट इंग्लिश ग्रामर म्हणून. पूर्ण पार्ट जो आहे एकूण एक सर्व आपले जे काही TETला लागणारे ग्रामरचे सर्व टॉपिक्स आहेत, सर्व टॉपिक या बुकमध्ये दिलेले आहे. एकूण एक घटक तुम्हाला अतिशय व्यवस्थित डिस्कस केलेला आहे, संपूर्ण व्होकॅब्युलरी किंवा सर्व पार्ट आहे, तोही तुम्हाला त्यामधून चांगल्या प्रकारे तयारी करता येईल. आता ज्या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये कुठल्या घटकांना वेटेज आहे हे आपण डिस्कस केलं, याच्या पुढे आपण नंतर प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न सोडवण्याच्या टेक्निक्स कशा प्रकारचे असतात, प्रश्न कशा प्रकारे विचारला गेलेला आहे, तो सोडवायचा कसा, आपण एक टॉपिक घेऊया आणि त्या टॉपिकवरचे प्रश्न आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थित सोडवत करूया. अपेक्षा करतो की तुम्हाला सर्वांना नेमकं तयारी कशा प्रकारे करायची आहे, कुठल्या घटकांची करायची आहे, कुठल्या पार्टवरती फोकस करायचा आहे, हा तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल. चांगल्या प्रकारे अभ्यास करा, व्यवस्थितपणे प्रिपेअर करा. तुम्ही सर्वजण चांगले मार्क्स घ्याल आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स पडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.